ठाणे महानगरपालिकेचे उपमहापौर कृष्णा पाटील आपल्यासोबत आहेत। काल त्यांनी एक आयुक्तांना पत्र लिहित जो घडलेला प्रकार आहे त्या संदर्भात संपूर्ण माहिती दिलेली आहे। 2 दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन झालं, परंतु या उद्घाटन कार्यक्रमाला बोलवण्यात न आल्याचा आरोप आहे तो त्यांनी केलेला आहे। आपण त्याच्याशी विचारणार तर काय नक्की आरोप करण्यात आलेला आहे आणि काय नक्की झालेलं होतं? सन्माननीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये 7 ठिकाणी भूमिपूजन व लोकार्पण सोहळे करण्यात आले। त्या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टी आज महायुतीचा एक घटक आहे, तर कोणालाही त्यांनी न निमंत्रण देता प्रशासनाने कळवलंच नाही, त्या निमंत्रण पत्रिका न दिली। त्यामुळे मी महापालिकेच्या प्रशासनाला जाब विचारलेला आहे की जर 1 महिन्यापूर्वी असंच कोपरीचं जे प्रसूतीगृह होतं हॉस्पिटल तेव्हाही आमच्या स्थानिक आमदारांना निमंत्रण दिलं नाही आणि आताही आमदार उपमहापौर म्हणून किंवा आमचे सर्व पक्षाचे नगरसेवक कोणालाही निमंत्रण दिले नाही आणि जर तो निधी शासनाचा निधी आहे, महाराष्ट्र सरकार, राज्य सरकार, आणखी महापालिका, मग जर निधी असताना मग का बोलवलं गेलं नाही, तर ह्याचा मी जाब प्रशासनाला विचारलेला आहे। आणि जर असं आणि त्या जाबाबरोबर जर 1 महिन्यापूर्वी कळवून सुद्धा पुन्हा ही चूक करत असेल तर नव्याने त्याचं उद्घाटन सोहळा करावा। आमचे स्थानिक पदाधिकारी आमदार स्थानिक एकत्र येऊन आम्ही नवीन भूमिपूजन करू। परंतु त्या ठिकाणी जे स्थानिक नगरसेवक आहेत नम्रता भोसले त्यांच्याशी आम्ही बातचीत केली, ते बोलले की संपूर्ण प्रोटोकॉलनुसार आहे ते बॅनर देखील छापण्यात आलेले होते, निमंत्रण पत्रिका देखील देण्यात आलेली होती, परंतु हा कार्यक्रम आहे तो MMRDAचा होता आणि त्यानंतर या ठिकाणी जे आमंत्रण आहे ते PWDने दिलं पाहिजे होतं। PWD देखील आहे महापालिकेच्या अंतर्गत येतं म्हणून महापालिकेने दिलं पाहिजे होतं, परंतु हे संपूर्ण आमंत्रण आहेत ते गेलेले आहेत, तरी सुद्धा हेवे दावे बाजूला ठेवून त्या कार्यक्रमाला आलं पाहिजे होतं असं देखील त्यांनी सांगितलं। निमंत्रणच नाही तर कसं येणार? आज ते हेवे दावे बाजूला कसले ठेवायचे? हेवे दावे तुम्ही तयार करतात। युती धर्म मित्रपक्ष पाळत नाही। मित्रपक्षाला इलेक्शन पुरता फक्त भारतीय जनता पार्टीची गरज आहे, नंतर गरज दिसत नाहीये। गेली 6 महिने तुम्ही पाहत असाल। आता जरी त्या म्हणतात की MMRDचं काम असेल, पण निधी कोणाचा वापरताय? केंद्र सरकार, राज्य सरकार, त्याचबरोबर महापालिका आणि महापालिकेच्या हद्दीत होतं। बाकीचे सर्व सन्मान्य पदाधिकारी, प्रशासन महापालिकेचं सगळं तिथे जर होतं, मग BJPच्या नगरसेवक किंवा BJPच्या पदाधिकाऱ्यांना किंवा स्थानिक आमदारांना का बोलवलं नाही, का विश्वासात घेतलं नाही? किंवा निमंत्रण पत्रिका तुम्ही छापल्या म्हणतात, बॅनर बनवले म्हणतात, मग तुम्ही का नाही निमंत्रण दिलं? मग ह्यांनी शोधावं त्याचं। मग काय वेगवेगळं प्रशासन निमंत्रण न देता भांडण लावायचं काम प्रशासन करतंय किंवा प्रशासनावरती हे लोक फक्त निमंत्रण पत्रिका छापायचे? आमच्या दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांना ते निमंत्रण पत्रिका दाखवायचे की आम्ही युती धर्म पाळतो आणि प्रत्यक्ष इथे प्रशासनाच्या खांद्यावर बंदूक ठेवून काम करायचं मित्रपक्षाचं काम चालू आहे। गेल्या महिन्यात देखील असं उद्घाटन झालं, त्यावेळी देखील असाच प्रकार आहे तो उघडकीस आलेला होता। तुम्ही त्यावेळी ते देखील सांगितलेलं होतं, परंतु पुन्हा हे होतंय, कारण काय वाटतंय आणि यामध्ये नक्की राजकारण करण्यात येतंय का, काय वाटतं? नक्कीच की भारतीय जनता पार्टी वाढत चाललेली आहे। पब्लिक भारतीय जनता पार्टीकडून महापालिकेतील म्हणजे क्षेत्रातील जे लोक प्रतिसाद देत आहेत, कुठेतरी मित्रपक्षाला वाटतं की भविष्यात भारतीय जनता पार्टी अजून मोठी होईल तर आमचं अस्तित्व संपल, ह्या कारणापोटी ते लोक साईड ट्रॅक करत असेल प्रथमदर्शी मला तर वाटते। या संदर्भात वरिष्ठांशी तुम्ही बोलणार आहात, मग महायुती असेल किंवा मग तुमच्या पक्षश्रेष्ठी असेल त्यांच्याशी काय चर्चा? सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्याशी संपर्क साधून तसेच एक लेखी निवेदन देऊन ह्या बाबतीत नेहमी हा प्रकार होणं आणि एक तमाशा प्रकार करून दाखवणं ठाणेकर जनतेला हे मला योग्य नाही वाटत। तर ते पुन्हा एकदा लेखी निवेदन देऊन त्यांची वेळ घेऊन पुढची भूमिका ठरवणार। पुन्हा एकदा असाच जर प्रकार घडला तर नक्की कशा प्रकारे भूमिका असणार? असाच पुन्हा प्रकार घडला तर सरळ पक्षश्रेष्ठी जो आदेश देतील त्याचं पालन करणार आणि भविष्यात त्या हिशोबाने आम्ही चालू। वाटतं तुम्हाला पुन्हा असा प्रकार घडणार नाही आणि जर झालं काही तुमचे वेगळा ट्रॅक आहे किंवा मग तुमचं वेगळं जे अस्तित्व आहे ते घेऊन तुम्ही पुढे चालणार असं काही? जरी मित्रपक्ष जर असं पुन्हा करत असेल तर माझं मित्रपक्षांना आव्हान आहे, महायुती म्हणून आपण लढलो होतो तर आपण राजीनामा देऊ आणि जनतेच्या कोर्टात जाऊ आणि जनता ठरवल पुढे कोण भूमिका, कुठली सत्तेत कोण आणि किंवा विरोधात कोण, ती जनता ठरवल, ठाणेकर जनता। ही माझी त्यांना आव्हान आहे मित्रपक्षांना। तर पाहिलं तर या ठिकाणी आहेत ते मित्रपक्षांना देखील आवाहन करण्यात आलेलं, परंतु या संपूर्ण प्रकरणामागे निमंत्रण न दिल्याचा आरोप आहे तो आहे आणि त्यामुळे भाजप आणि शिवसेना याच्यामध्ये ठाण्यामध्ये अंतर्गत नाराजी नाट्य असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतं। व्हिडिओ चरण मार्गमसह निखिल चव्हाण, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।